ओळखलात का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्द मेलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहून आली, गेली घरट्यात वाहून, माहेर वाशिनी सारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली, भिंत कचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, लढ म्हणा, लढ म्हणा. माननीय एस.एम. देशमुख साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या. परिषदेच्या प्रथेप्रमाणे मागच्या वेळेस संजय राऊतसाठी महाराष्ट्र गीत सादर केलं. आता साहेबांसाठी काय सादर करावं? पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आई गोंधळाला ये. आई भवानी तुझ्या कृपेने पावसी भक्ताला, अगाध महिमा तुझी लेकरे आणि संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी, गोंधळ घालतो सारी, आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये. आदरणीय एस.एम. देशमुख. मराठी पत्रकार परिषदेचा विजय हो. एस.एम. देशमुख आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं, देशमुख आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. परिषदेचा विजय असो. एस.एम. देशमुख आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. विजय जोशी यांचं स्वागत आणि आपण दिलेल्या घोषणा, त्यामुळे आपल्या सगळ्यांची आता झोप मोडलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला 10-15 मिनिट पिळायला हरकत नाही. अच्छा केलं म्हणजे मी सुरुवातच अशी करणार होतो घोषणा देऊन, मराठी पत्रकार परिषदेचा विजय असो म्हणजे तुमची झोप मोडली असती, पण आता त्याची गरज नाही. खरं म्हणजे मला जाणीव आहे की 2:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला दूर दूर जायचं आहे. आमदार साहेब, महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही जिथून आमचे पत्रकार म्हणजे सिंधुदुर्गमधून आमचे महाजन आलेले आहेत आणि इकडे गडचिरोली मधून आमचे भांडेकर आलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात चांदा ते बांधा आपण जो म्हणतो, तर त्या पद्धतीनं ही मंडळी आलेली आहेत. आणि आमचं एक धोरण आहे की साधारणतः आम्ही राजकीय लोकांना आमच्या कार्यक्रमाला बोलवत नाही आणि नाही आमच्या राजकीय कार्यक्रमाला कोणी नसतं राजकीय मंडळी, तरीही 700-800 पत्रकार परिषदेच्या नावामुळे इथे येतात. म्हणजे आमचं ज्यावेळेस अधिवेशन असतं 2 वर्षांनी, त्यावेळेस 3000 पत्रकार उपस्थित असतात. परवा पिंपरी चिंचवडमध्ये अधिवेशन झालं, माननीय मुख्यमंत्री आले होते. त्यांनी मला बाजूला बसल्यानंतर विचारलं, हे खरंच सगळे पत्रकार आहेत का? म्हणजे त्यांना असं वाटलं कार्यकर्ते कुठून तरी धरून आणलेत किंवा गाड्या पाठवून आम्ही लोकांना आणलं का काय. मी म्हटलं याच्यातला कुठलाही एक माणूस निवडा आणि त्याला विचारा, तू पत्रकार आहेस का नाही किंवा कुठल्या वर्तमानपत्राचं काम करतोस. सांगण्याचा मुद्दा असा आहे की मराठी पत्रकार परिषदेचं वलय, मराठी पत्रकार परिषदेची परंपरा, मराठी पत्रकार परिषदेचं काम करण्याची पद्धत, या सगळ्यामुळं महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात पत्रकार या संघटनेबरोबर जोडले गेलेले आहेत. आणि आपण सगळ्यांनी माझं कौतुक केलं, ठीक आहे, परंतु ही माझी पुण्याई नाही, ही पुण्याई आपल्या संस्थेची आहे.
85 वर्ष ही संघटना पत्रकारांचे प्रश्न घेऊन, सामान्यांचे प्रश्न घेऊन, गोरगरिबांचे प्रश्न घेऊन लढते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ही संघटना स्थापन झाली. स्वातंत्र्य लढ्यामध्ये आमचे त्यावेळेस सगळे पत्रकार लढ्यामध्ये होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये किंवा चळवळीमध्ये आचार्य अत्रेपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी पत्रकार आपलं योगदान दिलेलं आहे. बिहार प्रेस ऍक्ट आपल्याला माहिती आहे की वर्तमानपत्रावर त्यावेळेस प्रिंट मीडिया प्रभावी असायचा. प्रिंट मीडियावर अंकुश ठेवण्यासाठी एक बिल आणलं आणि त्या बिलाच्या माध्यमातून आपलं वृत्तपत्र स्वातंत्र्य धोक्यात येत होतं. त्या विरोधामध्ये विजय जोशी दादा प्लीज, त्या विरोधामध्ये देशामध्ये कोणी बोलत नव्हतं. मराठी पत्रकार परिषदेनं 1982 मध्ये आंदोलन केलं आणि आमचे 85 पत्रकार जवळपास महिनाभर तुरुंगामध्ये होते त्या आंदोलनामध्ये. अशा पद्धतीची ही चळवळ आहे. आणि 2000 नंतर पत्रकारांचे वेगवेगळे प्रश्न घेऊन विशेषतः ग्रामीण भागात आमचा जो बलस्थान आहे तो प्रामुख्यानं ग्रामीण भाग आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अशा गावातून ही मंडळी आलेली आहे. तुम्ही जसं मगाशी म्हणलात की किनोट कुठे माहीत नाही लोकांना, तसं आमचं तालेरे कुठं आहे, आमचं सागरी कुठं आहे, आमचं माजलगाव कुठं आहे, आमची वडवणी कुठं आहे हे माहीत नसणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अशा भागातून ही मंडळी इथे आलेली आहे. त्यांचं कौतुक करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. आपापल्या भागामध्ये म्हणजे आम्ही मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तर ही कामं करतोच, परंतु ही जी काही मंडळी आहे, आपण थोडं उशिरा आलात. सुरुवातीला आम्ही ह्या लोकांनी काय काय काम केले ही आम्ही क्लिप दाखवली. म्हणजे आम्ही ज्या 9 पत्रकार संघांना पुरस्कार दिलेले आहेत आणि 2 जिल्हा पत्रकार संघांना पुरस्कार दिलेले आहेत, त्यांनी काय काम केलं. म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी आमदार साहेब भांडतो, आमच्या प्रश्नासाठी लढा देतो, रस्त्यावर उतरतो, हे सगळं करतो, परंतु सामान्यांशी आमची काही बांधिलकी आहे. सर्वसामान्यांचं आम्ही काही देणं लागतो या भूमिकेतून आम्ही काम करतो. म्हणजे आमची इथे रायगडची मंडळी आहे. नद्यावर बांध बांधणं आणि लोकांना पाण्याची व्यवस्था करून देणं हे काही पत्रकारांचं काम आहे का? तर नाही. कोकणातले रत्नागिरीचे लोक आहेत, रायगडचे लोक आहेत, सिंधुदुर्गचे लोक आहेत. गेले अनेक वर्ष मुंबई गोवा हा रस्ता रखडलेला होतो. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबई गोवा रस्त्याची रडकथा कोणाला माहित नाही असं नाही. गेले 17 वर्ष ही कोकणातली मंडळी एका रस्त्यासाठी लढते आहे आणि सरकार दुर्लक्ष करते. मगाशी किरण नाईकने सांगितलं मराठी पत्रकार परिषदेची कुठली राजकीय भूमिका नाही. आम्हाला हा पक्ष जवळचा आहे, तो पक्ष दूरचा आहे अशी आमची भूमिका नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतो, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडतो आणि सर्वसामान्यांची दुःख घेऊन जे सरकार प्रयत्न करेल किंवा जे सरकार आमचं ऐकेल त्यांच्याबरोबर आम्ही असतो. जे सरकार ऐकणार नाही त्यांच्या विरोधामध्ये आम्ही असतो. पत्रकारांचे प्रश्न आहेत. पेन्शनच्या प्रश्नाचा मागाशी उल्लेख केला किरण नाईकांनी. काय झालं पेन्शनचं? 20 वर्ष आम्ही लढल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पेन्शन योजना सुरू झाली 2019ला. 5 वर्ष होत आलेत. इथं आमचे उदगीरचे पत्रकार आहेत, त्यांना विचारत, त्यांचं वय आता 85 वर्षाचं आहे, त्यांना पेन्शन आहे का? सरकारने 6 जानेवारीला जाहिरात काढली आणि पत्रकारांसाठी काय काय केलं याची यादी सरकारने 6 जानेवारी आमचा पत्रकार दिन असतो त्या दिवशी ती यादीमध्ये आहे की पत्रकारांना आम्ही 11,000 पेन्शन देता. किती पत्रकारांनी दिले पेन्शन? महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये केवळ 127 पत्रकारांना पेन्शन मिळते आणि त्याच्यातले जवळपास 20-22 पत्रकारांचं निधन झालेलं आहे. आपली मागणी आहे मित्रांनो, सरकारनं काय केलंय? पत्रकार पेन्शन योजना, पत्रकार आरोग्य योजना, पत्रकार पुरस्कार योजना, ह्या सगळ्या योजना एकत्र केलेल्या आहेत. केराम साहेब, सरकारनं 50 कोटी रुपये कॉर्पस फंडामध्ये ठेवले आणि त्या 50 कोटीच्या व्याजातून ह्या सगळ्या योजना सरकार चालवते. ते व्याज ह्या योजना पूर्ण करण्यासाठी पुरत नाही. आम्ही वारंवार मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली
की आता हे कॉर्पस फंड वगैरे काही होणार नाही. महाराष्ट्रामध्ये असे 300 पत्रकार आहेत जे पत्रकार पेन्शन योजनेला पात्र आहेत, परंतु त्यांना ती योजनेचा फायदा मिळत नाही. का? तर सरकारकडे पैसे नाही. म्हणून आम्ही अर्थमंत्री असतील अजित पवार, मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब असतील, या सगळ्यांना विनंती केलेली आहे की हे कॉर्पस फंडचं बंद करा आणि थेट बजेटमध्ये प्रोव्हिजन करा पत्रकारांना पेन्शन देण्याची. असं जर झालं तर पैशाचा प्रश्न येणार नाही आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित करून आपले जे पेन्शन नाकारलं जात आहे ना ते सगळं बंद होईल. म्हणजे थोडं विस्ताराने बोलणार आहे. तुम्ही सगळे ग्रामीण भागातून आलात त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीची माहिती झाली पाहिजे म्हणून मी सांगणार आहे. म्हणजे सरकार एकीकडे सांगतंय की पेन्शनसाठी अधिस्वीकृतीची गरज नाही, म्हणजे अधिस्वीकृती कार्ड असलं पाहिजे असं नाही, आणि दुसरीकडे असं सांगतंय की सरकारकडे पैसे नाही. महाराष्ट्रामध्ये असे किमान 50 पत्रकारांची मी आत्ता नावं सांगू शकतो की जे पूर्णपणे पात्र आहेत. आमचे धुळ्याचे गोपी लांडगे इथं आले नाहीत वाटतं. त्या 75-76 वर्षाचं वय, 40 वर्ष ते एक साप्ताहिक, एकला चलो रे नावाचं साप्ताहिक चालवतात. त्यांच्याकडे 35 वर्षापासून अधिस्वीकृती आहे आणि त्यांना सरकारने सांगितलंय की तुमची पत्रकारिता 30 वर्षाची नाही, त्यामुळे तुम्हाला आधी पेन्शन योजना मिळणार नाही. मार्मिकचे संपादक होते पंढरीनाथ सावंत, म्हणजे विनोद बघा, पंढरीनाथ सावंत यांना सरकारनं जीवन गौरव पुरस्कार देऊन 1 लाख रुपयाचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. का? तर त्यांनी पत्रकारितेमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे वगैरे. आणि ह्याच पंढरीनाथ सावंत यांनी ज्यावेळेस अर्ज केला सन्मान योजनेसाठी, पेन्शन योजनेसाठी, त्यावेळेस त्यांना असं सांगितलं गेलं की तुमची पत्रकारिता 30 वर्षाची नाही. म्हणजे इकडं सरकार 1 लाख रुपये देऊन त्यांचं उत्कृष्ट पत्रकारितेमध्ये काम केल्याबद्दल सत्कार करतंय. राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला आणि ज्यावेळेस त्यांना पेन्शन द्यायची वेळ आली त्यावेळेस सरकार सांगते नाही नाही तुमची पत्रकारिता 30 वर्षाची झालेली नाही. मी फडणवीस साहेबांना त्यावेळेस म्हटलं, आम्ही भेटलो त्यांना, मी म्हटलं ते जर पेन्शन योजनेसाठी पात्र नसतील तर मग त्यांना जीवन गौरव पुरस्कारासाठी कसे काय पात्र ठरवता तुम्ही? त्यांचा जीवन गौरव पुरस्कार परत घ्या. मुद्दा असा आहे की सरकारमध्ये हा सगळा गोंधळ आहे आपल्या बाबतीत. आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे महाराष्ट्रामध्ये जे पत्रकार आहेत, मला रोज 2-3 पत्रकारांचे तरी फोन येतात, साहेब ते आमच्या पेन्शन योजनेचं बघा, पेन्शन योजनेचं बघा. परंतु हे होणार नाही यासाठी की सरकारजवळ ह्या स्कीमसाठी त्यांनी वेगळी तरतूद केलेली नाही. म्हणून आपण सारखं मागतो की बजेटमध्ये तरतूद करा. आरोग्य योजनेचं असंच आहे. सरकार आपल्याला आरोग्यासाठी, म्हणजे एखादा पत्रकार आजारी पडला, एखाद्या पत्रकाराला अपघात झाला तर त्याला 2 लाख रुपये देतात. त्याची जी कमिटी आहे सरकारनं नेमलेली आहे, त्या कमिटीच्या बैठका 6-6 महिने होतच नाहीत. म्हणजे एखादा पत्रकार जर आजारी पडला त्याचं निधन होईपर्यंत देखील त्या कमिटीच्या बैठका होत नाहीत. आणि ज्यावेळेस त्याचा अर्ज समोर येतो त्यावेळेस त्याचं निधन झालेलं असतं. कोरोना काळामध्ये देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. कोरोनाच्या वेळेस देखील आपल्या सगळ्यांना माहित आहे, त्यावेळेसच्या सरकारने असं जाहीर केलं होतं, कोरोनाने एखाद्या पत्रकाराचं जर निधन झालं तर त्याला आम्ही सिद्धार्थ शर्मा 50 लाख रुपये देऊ. 50 लाख एकाही पत्रकाराला मिळत नाही. कोरोनामध्ये महाराष्ट्रामध्ये 156 पत्रकारांचं निधन झालं. 156 नावानिशी आकडेवारी आहे. पी साईनाथ यांनी मला विचारलं त्यावेळेस मी त्यांना यादी दिली ते महाराष्ट्रातल्या पत्रकारांची की 156 पत्रकारांचं निधन झालं. 156 पैकी एकाही पत्रकाराला कुठलीही मदत मिळाली नाही, कुठलंही अनुदान मिळालं नाही, कुठलीही सहानुभूती देखील मिळाली नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणाल किंवा आणि आम्ही म्हणतो, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे सरकारबद्दलचं रड गाणं किती दिवस गात बसणार? सरकार कुठल्या पक्षाचे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, परंतु सरकार कुठलंही असलं तरी पत्रकारांकडे बघण्याचा एक नकारात्मक दृष्टिकोन सरकारचा कायमचा राहिलेला आहे. पत्रकारांचा कुठलाही प्रश्न असेल की तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायचा, पेंडिंगमध्ये ठेवायचा, त्याची विल्हेवाट लावायची नाही. म्हणजे मगाशी पेन्शन योजनेसाठी मी 20 वर्ष भांडलो. पत्रकारांना संरक्षण मिळावं यासाठी मी 12 वर्ष, मी किरण नाईक आणि आमची सगळी टीम 12 वर्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत होतो.
वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन झाले. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आमचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या कराड गावामध्ये जाऊन त्यांच्या घरासमोर आंदोलन आम्ही केलं त्यावेळेस. तर ते मला म्हटले की देशमुख किमान माझ्या घरापर्यंत तरी येऊ नका. मी म्हटलं पत्रकारांच्या प्रश्नासाठी कुठेही जाईल. पत्रकारांचा प्रश्न आहे, झाला नाही कायदा. महाराष्ट्रामध्ये 2017ला कायदा पास झाला, 2019ला कायदा राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली. केराम साहेब, तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सरकारमध्ये आहात, देवेंद्र फडणवीसचे आपले चांगले संबंध आहेत, त्यांना आपण सांगा. मला जी आज माहिती मिळाली, म्हणजे मागाशी किरण नाईक यांनी उल्लेख केला, मी ते सविस्तर सांगतो. पत्रकार संरक्षण कायदा झाला, तो कागदोपत्री आहे. पत्रकार संरक्षण राष्ट्रपतींचे, म्हणजे आम्ही काही कायद्याचे तज्ज्ञ नाहीत किंवा कायद्यातले ज्ञानी नाही आहेत. राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर जाधव साहेब आम्हाला असं वाटलं की झालं आता आम्हाला कायदा झाला, आम्ही आमचं कौतुक करून घेतलं, तुम्ही आमचे सत्कार केले, आम्ही मुख्यमंत्र्यांचे सत्कार केले, हे सगळं झालं सोपस्कार. परंतु आज ज्यावेळेस आम्हाला माहिती मिळाली त्यावेळेस अशी माहिती मिळाली की हा कायदा अस्तित्वातच नाही, अंमलात नाही. हा कायदा कागदोपत्री आहे. याचं कारण असं आहे, मी 2-3 वकिलांशी चर्चा केली. कायदा झाल्यानंतर त्याचं एक नोटिफिकेशन काढावं लागतं की अमुक अमुक तारखेपासून हा कायदा अस्तित्वात येणार आहे किंवा आलेला आहे. ते नोटिफिकेशन राज्य सरकारनं काढलं नाही. मी असा आरोप करतोय की ह्या कायद्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आमची खोटी सहानुभूती मिळून सरकारने महाराष्ट्रातील पत्रकारांची शुद्ध फसवणूक केलेली आहे. माझी सरकारला विनंती आहे की 5 वर्ष झाले हा कायदा आहे महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या सरकारी जाहिरातीमध्ये ते काय उल्लेख करतात की पत्रकारांना संरक्षण देणारं हे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं आणि एकमेव राज्य आहे वगैरे. ठीक आहे, परंतु ते पुढं काय? महाराष्ट्रामध्ये अजून या कायद्यानुसार एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही. का नाही झाली? पुढं जातच नाही ते कायदा गुन्हा जरी दाखल झाला त्या कायद्याने तरी मला अमरावतीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आता तुमच्या दबावामुळे आम्ही गुन्हे दाखल करतो त्या कायद्यानुसार, परंतु चार्जशीटमध्ये या कायद्याची कलमं वगळली जातात, त्यामुळे तुम्हाला ह्या कायद्याने न्याय मिळणार नाही. अमरावतीतली परवाची घटना आहे, साम टीव्हीच्या पत्रकाराला ज्यावेळेस मारहाण झाली त्यावेळेस तिथल्या एसीपीशी मी बोललो, त्यावेळेस त्यांनी मला ही माहिती दिलेली. मग सरकार आमची फसवणूक करत आहे की नाही तर काय करत आहे? या संदर्भामध्ये मी वकिलांशी चर्चा करतो. आपल्याला कोर्टात जावं लागलं तर कोर्टात जावं लागेल आणि मुख्यमंत्री आणि संबंधितांकडे आपल्याला पाठपुरावा करावा लागतील. त्यासाठी आपल्याला केराम साहेब नक्की मदत करतील. हे सगळे विषय आहेत आणि हे विषय छोट्या साप्ताहिकाचे विषय असतील. मगाशी यांनी सांगितलं दोसानी साहेबांनी तो मुताबिल हो तो अखबार निकालो. आता अखबार निकालणं फार सोपं राहिलं नाही आहे. म्हणजे अखबार निकाल तुम्ही जाहिरातीच देत नाहीत आम्हाला, कुठून अखबार काढणार? जाहिरातीचा जो काही फ्लो आहे तो सरकारकडून पूर्णपणे बंद झालेला आहे. सरकार छोट्या वर्तमानपत्रांसाठी छोट्या चॅनलसाठी अजिबात जाहिराती देत नाही. म्हणजे आमचे मीर साहेब आहेत इथं, त्यांचे 2 साप्ताहिक आहेत. किती दिवसांनी जाहिरात मिळते तुम्हाला? वर्षामध्ये तुम्हाला 25,000ची पण जाहिरात मिळत नाही. एक सरकारने धोरण ठरवून टाकलेलं आहे मीर साहेब, देशामधली छोटी वर्तमानपत्र टिकायची गरज नाही. याचं कारण सांगतो तुम्हाला, हे सरकार काय असा विचार करतं. म्हणजे मी महाराष्ट्रापुरतं तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये एक 6-7 मोठी दैनिक आहेत आणि त्यांची रीडरशिप जवळपास महाराष्ट्रातल्या 80-85% जे काही वाचक आहे, महाराष्ट्राचा वर्तमानपत्र वाचणारा जो वाचक आहे त्याच्या 85% वाचक ही 7 वर्तमानपत्र वाचतो किंवा 7 वर्तमानपत्र त्याच्या घरी येतात. मग राहिला 15% वाचक. उद्या समजा महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री झालो तर मी विचार काय करेल की अरे बाबा ह्या 7 लोकांना पकडलं किंवा ह्या 7 लोकांना ताब्यात घेतलं, सगळा मीडिया माझ्या ताब्यात आला ना. 15% जे लोक आहेत आमचे जिल्हा वर्तमानपत्र चालवणारे, साप्ताहिक चालवणारे, छोटी वर्तमानपत्र चालवणारे, त्यांना विचारायची गरज काय? आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल, दोसानी साहेब तुम्हाला कदाचित माहीत असेल, नंदू संतांना माहीत असेल,
अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रातल्या साप्ताहिकवाल्यांची आणि छोट्या वर्तमानपत्रवाल्यांची ताजमध्ये बैठक घेतली होती. ताजमध्ये तुम्ही होते. का घेतली होती? त्यावेळेस हा जो मीडिया आहे तो भांडवलदारांच्या ताब्यात गेलेला नव्हता आणि त्यांना हे माहित होतं की समजा आमदार केराम किनवट माऊरमध्ये असतील तर त्यांना नांदेडच्या वर्तमानपत्रांना जपावं लागणार. त्यांना तिकडं लोकसत्ता काय म्हणतो, महाराष्ट्र टाइम्स काय म्हणतो, याच्यापेक्षा गोदातीर समाचार काय म्हणतो, प्रजावाणी काय म्हणतो, किंवा आणखी स्थानिक जे काही वर्तमानपत्र आहे ते काय म्हणतात, हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि अंतुले साहेबांना हे माहीत होतं की छोटी वर्तमानपत्र किती कामाची आहेत आपल्या व्यक्तिगत त्या मतदारसंघाच्या दृष्टीनं. आणि म्हणून त्यांनी छोट्या वर्तमानपत्रांच्या साप्ताहिकवाल्यांना बोलावलं ताजमध्ये आणि ताजमध्ये त्यांची बैठक घेऊन त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यावेळेसचे ते त्यांनी सोडवलेले होते. आणि हे सगळं करत असताना एक सहानुभूतीची लाट आंदोलनाबद्दल त्यावेळेस सगळ्या निर्माण झाली होती. आणि छोटी वर्तमानपत्र टिकली पाहिजेत, छोटी वर्तमानपत्र जगली पाहिजेत, अशी भूमिका त्या वेळेसच्या सरकारांमध्ये होती. आज आपण चित्र वेगळं बघतो. छोट्या वर्तमानपत्रांची गरज नाही, मग त्यांचे जाहिरातीचे दर कमी करा, त्यांचे जाहिरातीचे जे शेड्यूल आहेत ते कमी करा आणि ह्या सगळ्या जाहिराती इलेक्ट्रॉनिक मोठ्या वर्तमानपत्रांकडे द्या, अशा पद्धतीची एक भूमिका आहे. म्हणजे सरकारला छोटी वर्तमानपत्र जगू द्यायचे नाहीत. याचं कारण असं आहे की देशातला, मी मागे सांगितलं ना, देशातला 85% मीडिया हा 20 ते 25 भांडवलदारांच्या ताब्यात आहे. मोठे तुम्ही नावं घ्या, म्हणजे आता कोणाचं नाव घेतलं तर वाईट वाटेल कोणाला, पण रिलायन्स असेल, अदानी समूह असेल किंवा आणखी जे मोठे जे एबीपी माझाचा समूह असेल, ह्या लोकांच्या चॅनलची संख्या बघा. रिलायन्सकडं 35 चॅनल्स, एबीपी माझ्याकडं 10-15 चॅनल्स, टाइम्स ग्रुपकडं 10-12 पब्लिकेशन्स. तर हा सगळा मीडिया ठराविक भांडवलदारांच्या हातामध्ये केंद्रित झालेला आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, माध्यमांची ही एकाधिकारशाही ही केवळ तुम्हा आम्हाला नाही तर लोकशाहीला देखील धोकादायक आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो. उद्या देशामध्ये कुठल्या पक्षाला निवडून आणायचं, उद्या देशामध्ये काय वातावरण करायचं, ही 25 लोक ठरवू शकतात. हे 25 लोक ठरवू शकतात किंवा ठरवतात. त्यामुळं आपल्याला ही काही एकाधिकारशाही आहे याच्याकडे गांभीर्यानं पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार. आणि हे जर आपण पाहिलं नाही तर आपण प्रवाहपतीत होत गेलो किंवा आता आपण फारच छोटे पडतो असं म्हणत गेलो तर ते काय योग्य होणार नाही. आणि माझा आवाज बंद करू नका बाबा. या सगळ्या आव्हानांना जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर यांनी सांगितल्याप्रमाणे अखबार नाही काढला तरी हरकत नाही, अखबार नाही काढलं तरी हरकत नाही. आपण YouTube चॅनल तर काढू, त्याला काही पैसे लागत नाही. त्यांनी नाही जाहिरात दिल्या तरी आपण काढू शकतो. मी सांगतो सगळ्यांना, तालुका पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, YouTube चॅनल जर आपण सुरू केले आणि लोकांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न केला तर ही काही सरकारची जी काही धोरण आहे भांडवलदारांना च्या ताब्यात माध्यमं द्यायची, त्याला कुठेतरी निश्चितपणे आळा बसू शकेल. आता अनेक YouTube चॅनल्स आपण बघतोय, त्यांची व्ह्युअर्स आणि त्यांचे सबस्क्रायबर्स जर बघितले तर मला असं वाटतं की ते सॅटेलाइट चॅनल पेक्षाही त्यांच्याकडे जास्त व्ह्युअर्स आहेत. तर हा जो काही मीडिया आहे, डिजिटल मीडिया, पुढच्या काळामध्ये निश्चितपणे प्रभावी ठरणार आहे. आणि यासाठी देखील आपण त्या दृष्टीनं त्याच्यातलं टेक्निक समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेनं डिजिटल मीडिया परिषद नावाची वेगळी व्यवस्था तयार केली. आणि जे तरुण पत्रकार आहेत माझे इथं, त्यांना माझं आव्हान आहे किंवा त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही ह्या नव्या प्लॅटफॉर्मचा आपल्या भागाच्या विकासासाठी, आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी, वृत्तपत्र स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी कोणाकडून होणार नाही यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे किंवा त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग केला पाहिजे. पुढचा काळ मग तो प्रिंट असेल, इलेक्ट्रॉनिक असेल किंवा डिजिटल मीडिया असेल, यासाठी अत्यंत धोक्याची सूचना देणारा पुढचा काळ आहे.
म्हणजे मगाशी उल्लेख झाला लोकशाही चॅनलमध्ये, लोकशाही चॅनलवर बंदी आणली सरकारने. काय केलं लोकशाही चॅनलने? एक बातमी चालवली आणि त्यानंतर ती बंदी आणली गेली. आता परवा 1 महिन्याची बंदी आणली सरकारने. मला असं वाटतं की लोकशाही चॅनलवरची ही बंदी हा माध्यम स्वातंत्र्यावरचा पूर्णपणे घाला आहे. त्याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. कोण मालक आहे, कुठल्या युनिटचं ते माध्यम आहे, त्याची विचारसरणी काय आहे, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. परंतु सर्वसामान्यांचा आवाज बनून एखादं जर माध्यम चालत असेल आणि त्याच्यावर दमनगिरीचा, दडपशाहीचा वापर करून कोणीतरी त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला पाहिजे. मराठी पत्रकार परिषद त्याचसाठी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत, परंतु त्या संघटना, मी कुठल्या संघटनेवर कधी टीका करत नाही. मला काही घेणं देणं पण नाही की आम्ही इतके पुढे आहोत की कुणी आमच्या बरोबर पण येऊ शकत नाही बाकीचे लोक. परंतु आम्ही ज्यावेळेस बोलतो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूरला शशिकांत वारिशे नावाच्या पत्रकाराची हत्या झाली. कोण बोललं? मराठी पत्रकार परिषद एकमेव बोलली. त्याचा निषेध केला, त्या आरोपीला अटक करायला लावली, त्याला सगळे त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. एवढंच नव्हे की रामसाहेब, आम्ही केवळ आवाज उठवतो असं नाही, त्या पत्रकारांना आर्थिक मदत कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. वारिसेची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस महाराष्ट्रातून आम्ही अपील केल्यानंतर जवळपास 20 लाख रुपये त्याच्या कुटुंबियाला मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली. अजून ते प्रत्यक्ष त्यांच्या हातात पडलेले नाही. पण जवळजवळ 50 लाख रुपये त्या मुलाला मिळाले आणि ते त्यांचा विषय सुटलेला आहे. ह्या विषयात बाकीचं कोणीच बोलत नव्हतं, आपणच बोलत होतो. पाचोऱ्यामध्ये एका आमदारांनी पत्रकाराला भर रस्त्यामध्ये मारहाण केली. कोण बोललं त्या विरोधात? मी स्वतः, किरण नाईक, आम्ही राज्यपालांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्याच्यानंतर ते कारवाईची प्रक्रिया सगळी सुरू झाली. अजूनही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. लोकशाही चॅनलवरची बंदी असेल, BBC या चॅनलवर आणि BBCवर घातलेल्या धाडीचा विषय असेल, ह्या सगळ्या विषयामध्ये मराठी पत्रकार परिषद बोलते. आणि हे केवळ वरच्या लेवलवर नाही, ग्रामीण भागामध्ये मगाशी उल्लेख केला कोणीतरी, ग्रामीण भागामध्ये एखाद्या पत्रकारांवर ज्यावेळेस अन्याय होतो, ज्यावेळेस हल्ला होतो, ज्यावेळेस त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळेस मराठी पत्रकार परिषद पुढे येऊन त्याचा आवाज बुलंद करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि महाराष्ट्रामध्ये इथं अनेक पत्रकार आहेत, त्यांना आम्ही न्याय मिळवून दिलेला आहे. आणि हे न्याय मिळवून देत असताना, त्यांना त्या पातळीवर न्याय मिळवून देत असताना मागाशी उल्लेख करत होतो मी की जे आर्थिक मदत आहे कोरोना नंतर पत्रकारांचं, आपण सांगितलं की कोरोना नंतर अनेक पत्रकार रस्त्यावर आले आणि सगळ्या भांडवलदारी मालकांना ती एक सुसंधी होती की अनेकांनी आपले पानं कमी केले, आपले एडिशन कमी केल्या, आपले वेगवेगळे प्रयोग करून त्यांनी कर्मचारी कपात केली. 750 पत्रकार त्या पिरियडमध्ये बेकार झाले. आणि हे सगळे रस्त्यावर आलेल्या पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेने मदत केली. कोरोना काळामध्ये आमचे पुण्याचे आमचे अध्यक्ष इथं लोणकर आहेत. पुण्यामध्ये 450 पत्रकारांना 2 वेळेस कोरोना काळामध्ये आम्ही त्यांच्या घरी जाऊन अन्नधान्याच्या किट वापरल्या. बीडमध्ये तो प्रयोग झाला. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि ज्या वेळेस पत्रकारांना हल्ला होतो, म्हणजे मी काल पाथरीहून येत होतो, परभणी जिल्ह्यातलं पाथरी आहे, माणिक केंद्रे नावाचा पत्रकार होता. सामनाचं काम करायचं, कुठला काम करत होता हा महत्वाचा मुद्दा नाही, परंतु तो त्याच्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. 2 नवरा बायको जखमी झाले आणि कालांतराने 2-3 दिवसांनी त्या माणिक केंद्रेचं निधन झालं. 3 मुलांचं कुटुंब, बायको, हे सगळी मंडळी रस्त्यावर आली. उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन नाही. मी दुपारी 1:30 वाजता फेसबुकवर पोस्ट टाकली आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या बाईच्या खात्यामध्ये जवळपास 1.5 लाख रुपये जमा झाले. आणि नंतरच्या काळामध्ये किरण नाईक यांनी काही मंत्र्यांशी, काही आमदारांशी चर्चा करून जवळपास 10 लाख रुपयाचा निधी त्या महिलेला आपण उपलब्ध करून दिला. त्याच्यानंतर तिथे उपचारासाठी अकोल्याला गेले त्या महिला. त्या आमचे सिद्धार्थ शर्मा, मीरबाई इथं आहेत. त्यांना आम्ही सांगितलं की त्या भगिनीला कुठल्याही गोष्टीची कमी पडता कामा नये, तुम्ही तिथं जा. संघटना कशासाठी हे मी तुम्हाला सांगतोय, संघटनेची ताकद मी तुम्हाला सांगतोय, संघटना काय करू शकते हे मी तुम्हाला सांगतोय. हे मुद्दाम सांगतोय मी आमचं कौतुक करून घेतो असं नाही. परंतु अनेकांना असं वाटतं की आम्हाला संघटनेची काय गरज आहे, संघटना काय. वेळ आल्यानंतर, आता मुंबईचे आमचे इथे मित्र आहेत, मुंबईत मध्ये एखाद्या पत्रकारावर ज्यावेळेस हल्ला होतो
एक संपादक होते चॅनलचे, नाव सांगत नाही मी, परंतु त्यांना ते अँकरिंग करत असताना त्यांना मॅनेजमेंटकडून मेल आला आणि त्यांना सांगितलं, हा तुमचा शो संपला की तुम्ही ऑफिसच्या बाहेर जायचं, तुम्ही आजपासून कामावर नाहीत. म्हणजे अशा वाईट पद्धतीने आमच्या नोकऱ्या जातात. तर त्याच्यानंतर ते बाहेर आले तिथून, म्हणजे चॅनलमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी पहिला फोन कोणाला केला असेल, त्यांनी पहिला फोन मला केला आणि मला असं सांगितलं की देशमुख, माझ्यावर अन्याय झालेला. अशा पद्धतीने, अशा इतक्या वाईट पद्धतीनं मला चॅनलमधून काढलं गेलं संपादकाच्या, मुख्य संपादकाच्या पदावरून, की त्याच्या विरोधात तुम्ही आवाज उठवा. आणि मी लढलो, त्यासाठी लढलो, मॅनेजमेंटशी लढलो. आमच्या पुण्यातला एक पांडुरंग, काय नाव होतं, पांडुरंग रायकर नावाचा पत्रकार होता. एका चॅनलमध्ये तो काम करायचा आणि चॅनलचं रिपोर्टिंग करता करता त्याला कोरोनाची, कुठल्या तरी कार्यक्रमाला पाठवलं, तिथं कोरोना झाला आणि 4 दिवसांनी त्याचं निधन झालं. ते नगर जिल्ह्यातला होता, होलम आमच्या इथं आहेत. त्याचं निधन झाल्यानंतर मॅनेजमेंटने हात वर केला आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्याला 10 ते 12 लाख रुपयाची मदत त्याच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये जवळपास, साताऱ्याचे अरुण देशमुख आहेत, त्या अरुण देशमुखचे देखील असे अनेक किस्से आहेत. गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा ज्या गरजू पत्रकारांना जवळपास 80 लाख रुपयाची मदत आपण मिळवून दिलेली आहे. आणि म्हणून मी सांगतो की आपण प्रत्येक वेळी सरकारच्या नावाने ओरडायची गरज नाही. आपण आपल्यासाठी काय करतो, आपल्याला असं वाटलं पाहिजे कधीतरी की आपण समाजासाठी करतो, लोकांसाठी करतो. आपण आपल्यासाठी काही करत नाहीत, हे आपल्यात सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणजे आपण थोडे पांढरपेशी आहोत, व्हाईट कॉलर आहोत, आम्हाला आमची दुःख मांडण्याची लाज वाटते, पत्रकारांच्या व्यथा सांगण्याची आम्हाला लाज वाटते. परंतु हा पिरियड केलाय म्हणजे समाजाला असं वाटत असतं कायम की पत्रकार म्हणजे कसा, की सामनामधला निळू फुले किंवा वगैरे, त्या खांद्यावर शबनम टाकले, फाटकी चप्पल घेऊन चाललाय रस्त्याने, या पद्धतीनंच पत्रकारांनी आज राहायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे जर एक आयफोन असेल किंवा माझ्याकडं एक 2-2 फोन जर वापरत असेल, एक आमदार आम्हाला भेटले मंत्रालयामध्ये, ते मला म्हटले, तुम्ही पत्रकार एकीकडे म्हणता आम्हाला काही पगार नाही, आमचं काही उत्पन्न नाही, तुमच्याकडे 2-2 मोबाईल कुठून येतात? मला म्हटले, तुमच्याकडे 2-2 मोबाईल कुठून येतात? तर मी म्हटलं, तुमच्याकडे 2-2 मर्सिडीज कुठून येतात हे मी कधी विचारले का तुम्हाला? तुमचं काय उत्पन्नाचं साधन आहे उघड, तुम्ही मला सांगा ना, तुमचं उत्पन्नाचं साधन काय? मग तुम्ही 2-2 मर्सिडीज मधून कसे फिरता? म्हणजे तुम्हाला आमचं 2 मोबाईल दिसले की तुमचं पोट दुखतं, मग आमचं किती पोट दुखायला पाहिजे तुमच्या 2-2 मर्सिडीज बघून? मुद्दा असा आहे की कोणी तुमच्या बरोबर नाही, समाज तुमच्या बरोबर नाही, सरकार तुमच्या बरोबर नाही, ज्यांच्यासाठी आपण लढत असतो ती मंडळी आपल्यासाठी नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्यासाठीच लढलं पाहिजे, आपल्यासाठी काही केलं पाहिजे, ही भूमिका आपल्या आता मराठी पत्रकार परिषदेची. म्हणजे समाजाच्या अपेक्षा अजूनही संपत नाहीत आपल्याकडून. म्हणजे लोक तुम्हाला सांगतात की पत्रकारांनी कसं असलं पाहिजे, पत्रकारांनी कसं राहायला पाहिजे, पत्रकारांनी आपलं, अनेकदा लोक मार्गदर्शन करतात की मग मला कोणतरी जुन्या काळातले आनंद भालेरावांचं उदाहरण देतं, कोणीतरी रंगाअण्णा वैद्यांचं उदाहरण देतं, ते कसे वागत होते, तुम्ही कसे वागता. अरे आमच्याकडून ज्यावेळेस तुम्ही अशा अपेक्षा ठेवता त्यावेळेस तुम्ही कसे वागता ते पण बघा ना, ते नाही बघत तुम्ही. केवळ एक वर्ग प्रामाणिक असला पाहिजे आणि बाकीच्या वर्गाने काही बेबनशाही केली तरी चालते, ही भूमिका आम्हाला मान्य नाही. जर प्रामाणिकपणे वागायचं असेल तर पत्रकारांकडून तुमच्या जर चांगल्या अपेक्षा असतील तर तुम्ही देखील तसा चांगुलपणा पत्रकारांच्या बाबतीत दाखवला पाहिजे, असं माझं म्हणणं. म्हणजे मी सांगत होतो की लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, म्हणजे माहूरमध्ये रस्त्यावरून जात असताना जर समजा एखाद्या बल्ब जर नसेल, एखाद्या खांबावर लाईट नसेल, तर लोक सहज म्हणतात, यार पत्रकारांना दिसत नाही का इथं अंधार आहे म्हणून. कुठंतरी पाणी येत नसेल तर लोक बोलतात, अरे पत्रकारांना दिसत नाही का, डोळे फुटलेत का, पत्रकार मॅनेज झालेत का, इथपर्यंत बोलतात. पाण्याचे प्रश्न तुम्ही मांडत नाही, तुम्ही मॅनेज झालात का? परंतु ज्या ज्या वेळेस, माझं सांगणं आहे, म्हणजे मी तुम्हाला पुरस्कार यासाठी दिलेले आहेत आपण की तुम्ही सामाजिक काम भान ठेवून काम करता, परंतु माझी समाजाकडून अपेक्षा आहे मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडून अपेक्षा ठेवता त्यावेळेस आमच्या देखील तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. ज्यावेळेस आम्ही अडचणीत असतो, ज्यावेळेस आमच्यावर हल्ले होतात, ज्यावेळेस आम्ही आर्थिकदृष्ट्या अडचणीत असतो, कुणीतरी आजारी पडत असतं, हल्ले झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एखाद्या पत्रकारावर हल्ल्याचा निषेध म्हणून गाव बंद झालं,
किंवा त्याचा निषेध म्हणून गावातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी निषेधाचं पत्रक काढले, अशी एक तरी घटना तुम्ही दाखवा मला. एक देखील घटना अशा पद्धतीची नाही की तुमच्यासाठी गाव बंद झाले. एखाद्या नेत्याला जर मारहाण झाली, एखाद्या नेत्याला शिवीगाळ झाली की फटाफट दुकानं बंद होतात, रस्त्यावर बॅनर लागतात, निषेधाचे फलक लागतात. आमच्यासाठी कोणी निषेधाचं पत्रक पण नाही काढत. तर तुम्ही आमच्याकडून कशा अपेक्षा ठेवता? दुहेरी असलं पाहिजे ना दोसानी साहेब, दुहेरी प्रेम असलं पाहिजे. एकतर्फी प्रेम करून काही होणार नाही ना. आम्ही तुमच्यावर प्रेम करायचं आणि तुम्ही आमचा दुस्वास करायचा, तर हे काही चालणार नाही, हे काही आम्हाला मान्य नाही. म्हणून आपल्याला कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार. म्हणजे आज जे आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं जमलो, त्यामागची भूमिका देखील हीच आहे की केवळ भाषणबाजी करून किंवा रस्त्यावर उतरून वारंवार आंदोलन करून सरकार हे करत नाही, सरकार ते करत नाही, सरकार कुठलं असलं तरी काही करणार नाही, पण आपल्यासाठी आपण केलं पाहिजे. मी मागच्या मेळाव्यामध्ये देखील सांगतो, आता इथं आमचे होलम आहेत, त्याच्यानंतर संदीप आहे, आम्ही एक गोष्ट ठरवलेली आहे केराम साहेब, किमान 1 कोटी रुपयाचा कॉर्पस फंड आम्ही तयार करणार महाराष्ट्रामध्ये. आणि मी जिल्हा आणि तालुका संघांना देखील मी सांगितलेलं आहे, मराठी पत्रकार परिषदेच्या आम्ही त्याच्या कायदेशीर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन करणं असेल किंवा त्याचा उद्या कसं आहे की माझ्यावर देखील पोलिसांचा वॉच आहे, तसं लोकांचा देखील वॉच आहे, हा कुठं जातो, काय करतो, कुठं पैसे खातो का, काय करतो. त्यामुळे कायदेशीर गोष्टीची पूर्तता करून आपल्याला हा 1 कोटी रुपयाचा कॉर्पस फंड महाराष्ट्रामध्ये उभा करायचा आहे. या कॉर्पस फंडातून कोलम दरवर्षी आपल्याला 25 पत्रकारांना जरी मदत करता आली तर मला असं वाटतं याच्यासारखं दुसरं काम नाही बघून. गरज आहे पत्रकारांना. सरकारच्या योजना आहेत, सरकारचे मी मगाशी सांगितलं की मी सरकारी अर्ज पोहोचेपर्यंत त्या पत्रकाराची विल्हेवाट लागलेली असते. त्यामुळे आपल्याला स्वतःसाठी हे करावं लागेल. एक कॉर्पस फंड उभा करून महाराष्ट्रातल्या गरजू ग्रामीण भागातल्या पत्रकारांना कसा आपल्याला आर्थिक हातभार लावता येईल त्याच पद्धतीनं प्रयत्न करायला पाहिजे. आमची मुंबईची टीम येते. आरोग्याच्या संदर्भामध्ये आम्ही एक युनिट तयार केलंय केराम साहेब, की एखादा पत्रकार ग्रामीण भागामध्ये, म्हणजे आम्ही 3 डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये, म्हणजे हा जागतिक रेकॉर्ड आहे, 3 डिसेंबरला महाराष्ट्रामधल्या, परवाच्या 3 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या विनयताई 12,000 पत्रकारांची एका दिवशी आम्ही आरोग्य चाचणी घेतली. एका दिवशी महाराष्ट्रात. म्हणजे हा जगामध्ये कुठं अशा पद्धतीचा प्रयोग झाला नाही. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये स्थानिक डॉक्टर्स आणि तिथल्या स्थानिक बाकीचे जे काही मंडळी त्यांच्या मदतीनं आम्ही हे सगळे आरोग्य शिबिरं घेतले आणि 12,000 पत्रकारांची आम्ही आरोग्य तपासणी केली. त्याच्यातून जे गंभीर आजारी पत्रकार आहेत त्यांच्यासाठी आम्ही मुंबईमध्ये एक आरोग्य कक्ष सुरू केलेला आहे. सरकारचा आरोग्य कक्ष आहेच, पण त्याचबरोबर आम्ही आरोग्य कक्ष सुरू केलेला आहे आणि सरकारबरोबर आम्ही टायअप केलंय त्याचं, की एखाद्या पत्रकाराला जर गरज पडली मुंबईत येण्याची, त्यासाठी आपल्याला सगळ्या पद्धतीची मदत. हे आमचे दीपक कैतके गेले, तर दीपक कैतकेकडे आमची ती जबाबदारी सोपवलेली आहे. मी हे सांगत असताना एक उदाहरण मी मुद्दाम सांगेल की परभणीतले आमचे नायकोडे आहेत. शिवाजी क्षीरसागर नावाचा पत्रकार होता, त्याला कॅन्सर झाला, ब्लड कॅन्सर. बरं, आपल्यापैकी अनेकांना मुंबई माहित नाही आणि मुंबईला जायचं म्हटलं तरी 2 दिवस आपण दबावाखाली असतो की आता मुंबईला जाऊन राहायचं कुठं, काय, कोणाला भेटायचं काय. त्या शिवाजी क्षीरसागरला मुंबई माहीत नव्हती आणि तो अशा परिस्थितीमध्ये तो टाटाच्या तिथे गेला कुटुंबाला घेऊन. किरण नाईक आहेत. मला ज्यावेळेस परभणीतून नायकोड्यांचा फोन आला की असा पत्रकार तिथे गेला आणि त्याला टाटामध्ये कोणी विचारत नाही, मी पुण्याहून गेलो आणि किरण नाईक त्याला भेटायला गेलो. तुम्हाला सांगतो माझा आज अंगावर काटा येतो. किरण नाईक यांच्या गळ्यामध्ये, मी थोडा भावनाविवश असल्यामुळे मी लांबच उभा राहिलो की लगेच माझ्या डोळ्यात पाणी येत आहे, मी थांबत नाही तिथं. किरण नाईकच्या गळ्यामध्ये पडून तो शिवाजी क्षीरसागर रडत होता आणि आम्ही त्याला नंतर टाटामध्ये ऍडमिशन मिळवून देण्यापासून त्याचे 6 महिन्याची राहायची व्यवस्था, मुख्यमंत्री फंडातून मदत आणि पंतप्रधान फंडातून 5 लाख रुपयाची मदत आणि मुख्यमंत्री फंडातून 2 लाख रुपयाची मदत मिळवून दिली. नंतर 2.5 ते 3 वर्ष तो ह्या सगळ्या मदतीने जगला. नंतर त्याचं निधन झालं बिचाराचं. परंतु त्याचा पुढचा वाढदिवस होता, तो त्यांनी मला मुद्दाम फोन केला त्या शिवाजीनं आणि सांगितलं, साहेब हा वाढदिवस तुमच्यामुळे मी साजरा करतो. संघटनेची जे आपण ताकद म्हणतो, संघटना कशासाठी म्हणतो, अनेकदा आपण बघतो कुठंतरी आपण तिकडं रायगडला फिरायला गेलेलो असतो, रत्नागिरीत राजापूरला फिरायला गेलो होतो, तिकडे ऍक्सिडेंट होतो, आपल्या कोणी ओळखीचं नसतं. अशा वेळेस कोण मदतीला येत आहे? म्हणजे आमचे हे हरीश पटणे आहेत, साताऱ्यामध्ये एका पत्रकाराला ऍक्सिडेंट झाला, पेनचे पत्रकार होते ते, त्यांना ऍक्सिडेंट झाला. त्यांनी सांगितलं मला की सर इथं ऍक्सिडेंट झालाय,
आणि समोरचा माणूस गेला आणि आम्ही सगळे घाबरलेलो. हरीश पटणे यांना मी फोन केला आणि 5व्या मिनिटाला त्याची टीम त्या घटनास्थळावर दाखल झाली आणि आपण त्या पत्रकारांना सगळ्या प्रकारची मदत त्यांनी करून दिली. संघटनेची ही ताकद आहे, संघटनेची ही भूमिका आहे आणि संघटनेबरोबर आपण कशासाठी राहायचं हे मी तुम्हाला सांगतो. मी आपल्या सगळ्यांना परत एकदा विनंती करेल की आपण पुढचा काळ अत्यंत अवघड आहे, कठीण आहे. ह्या काळामध्ये आपल्याला एकजूट असल्याशिवाय, आपण एकत्र झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मग कोण कुठल्या संघटनेमध्ये आहे, म्हणजे मगाशी किरण नाईकने सांगितलं अनेक संघटना निघतात. संघटना निघायला तर माझा विरोध नाही त्या संघटनेला, माझ्या मालकांच्या संघटनेला मात्र विरोध आहे. जाता जाता मी सांगतो की मालकांनी मराठी पत्रकार परिषदेची चळवळ ही जी काही आज दिसते चळवळ, मराठी पत्रकार परिषदेची ही चळवळ मोडून टाकण्यासाठी अनेक पद्धतीचे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये जे मोठे भांडवलदार मालक आहेत त्यांनी स्वतःची एक पत्रकार संघटना सुरू केली आहे. म्हणजे केराम साहेब, पूर्वी आम्ही मोठ्या वर्तमानपत्रामध्ये काम करत असताना आमच्या वर्तमानपत्रांमध्ये ज्या कामगारांच्या संघटना होत्या त्या अगोदर ह्या मालकांनी खाऊन टाकल्या. म्हणजे कामगार शिटूची संघटना असायची, इंटकची संघटना असायची, भारतीय मजदूर संघाची संघटना असायची. ह्या संघटनांना बाजूला करून मालकांनी आपले पिद्दे बसून आपल्या संघटना तिथे निर्माण केल्या. म्हणजे ही कामगारांची चळवळ वर्तमानपत्रांपुरती ही अशा पद्धतीने मोडून टाकली गेली. आत्ता मराठी पत्रकार परिषदेने महाराष्ट्रामध्ये जी जागृती निर्माण केली आहे, पत्रकारांमध्ये जी एकजुटीची भावना निर्माण केलेली आहे, पत्रकारांमध्ये जे संघर्षाची भूमिका तयार केलेली आहे, ही सगळी संघर्षाची भूमिका ही महाराष्ट्रातल्या काही लोकांना डोळ्यावर येते. काही लोकांना असं वाटतं की पत्रकारांनी एकजूट होता कामा नये, पत्रकारांनी एकत्र येता कामा नये. पूर्वी अनेक नेते असं म्हणायचे की 2 पत्रकार आहेत ना, तुम्ही एकत्र येऊ शकत नाही. परंतु आज 700 पत्रकार जर एका हाकेवर येत असतील तर महाराष्ट्रामध्ये हा निश्चितपणे परिवर्तन झालेले आहे, निश्चितपणे बदल झालेले आहे. आणि आम्ही आमच्यातले मतभेद, आम्ही बुद्धिजीवी आहोत, आमचे मतभेद राहणार आहेत. परंतु हे मतभेद बाजूला ठेवून एका झेंड्याखाली, एका बॅनर खाली एकत्र आलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आज आपण ही चळवळ निर्माण करतोय. आणि ह्या चळवळीला नख लावण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल, मग ते सरकार असेल, मग ते भांडवलदार मालक असतील किंवा अन्य कोणी असेल, तर त्याला आपला विरोध करायचा का नाही? आपल्याला विरोध करायचा. त्यामुळे असा कोणी प्रयत्न असेल आणि खोटे आश्वासन येऊन देत असेल काही, तर त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. बेसिक जे पत्रकारांचे प्रश्न आहेत, बेसिक ज्या गरजा आहेत पत्रकारांच्या, बेसिक जे विषय आहेत, ते विषय घेऊन मराठी पत्रकार परिषद पुढे जाते. फालतू आश्वासन आम्ही कधी देत नाही. कोणाला घरं बांधून देण्याच्या गोष्टी करत नाहीत, कोणाच्या मुलांना नोकरी लावून देण्याच्या गोष्टी करत नाहीत. माध्यम स्वातंत्र्य टिकलं, आम्हाला मजिटिया मिळाला. मजिटिया जर आम्हाला मिळाला तर आम्हाला ग्रामीण भागातल्या पत्रकारांना 7-8 हजार रुपये पगार कसा मिळू शकतो? त्यासाठी आम्ही लढतो. त्यासाठी पत्रकारांचा स्वाभिमान दुखावणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण पुढच्या काळामध्ये देखील पुढे जाणार आहोत. आणि त्यासाठी मगाशी किरण नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांचं पाठबळ, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, तुमच्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि तुमच्या सगळ्यांची एकजूट आम्हाला हवी आहे. ती एकजूट ह्या मेळाव्यापासून जात असताना ही आपण भावना घेऊन जावं, ही आपण भूमिका घेऊन जावं की आता यापुढं आपल्याला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. आणि त्या दृष्टीने आपण पुढची वाटचाल करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. महाराष्ट्रामध्ये ज्या 9 तालुका पत्रकार संघ आणि 2 जिल्हा संघांना पुरस्कार मिळाला, त्या जिल्हा संघांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि केराम साहेब, किनवट असेल, माहूर असेल, ही माझी फार प्रेमाची गाव आहेत. ते यासाठी की 30 वर्षापूर्वी केराम साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेस मी त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं होतं. एक ग्रामीण भागातला तरुण, त्यावेळेस तरुण होते ते, आजही तरुणच आहेत तसे, पण ते ग्रामीण भागातला तरुण एका प्रस्थापित नेत्याचा पराभव करून आमदार झाला, ही माझ्यासाठी त्यावेळेस फार कौतुकाची गोष्ट होती. ते चळवळीतले आहेत. ग्रामीण भागामध्ये त्यांनी मागाशी सांगितलं की जे चळवळ आहे, आदिवासी भागातली जी चळवळ आहे, सर्वसामान्यांची चळवळ आहे, त्याचं प्रतिनिधित्व ते त्या काळात करत होते. आणि म्हणून केराम आमदार झाल्यानंतर मला त्यावेळेस निश्चितपणे आनंद झाला. आणि दुसरी गोष्ट, किनवट माहूर हा नक्षलाईट एरिया त्यावेळेस असा होता. म्हणजे मी विजय जोशी ते आहेत आमचे, विजय कुमार नावाचा नक्षलवादी त्यावेळेस ह्या भागामध्ये धुमाकूळ घालत होता, आपल्याला माहित आहे. आणि त्या विजय कुमारची मुलाखत
त्यावेळेस मी घेतली. म्हणजे अनेकांना असं वाटलं विनयताई ही काय खोटीच मुलाखत छापली, विजयकुमार कुठे भेटत असतो का यांना. विजयकुमार एवढं त्यावेळेस टेरर होतं. आणि विजयकुमार किनोटचे आमचे पत्रकार मित्र आहेत. विजयकुमार याला रात्री 2:30 वाजता मारलं गेलं. मी त्यावेळेस ऑफिसमध्ये होतो. वाकोडीकर त्यावेळेस आमचे लोकपत्रचे प्रतिनिधी होते. वाकोडीकरनं मला 2:30 वाजता फोन केला आणि तो इतका घाबरलेला होता की त्याचा नेहमीचा आवाज मला वाटलं हे कोणतरी मला फसवतंय, कोणतरी खोटी बातमी सांगतंय. मी वाकोडीकरला सांगितलं तू फोन ठेव खाली. त्यावेळेस काही मोबाईल नव्हते. मी म्हटलं तुझ्या लँडलाईनवर मी फोन करतो आणि मग मला बातमी. मी त्याच्या लँडलाईनवर फोन केला आणि तोच आहे अशी खात्री पटल्यानंतर मग त्याच्याकडून बातमी घेतली आणि प्रेस थांबून म्हणजे प्रिंटिंग थांबून 3 वाजता पहाटे नव्याने अंक काढला आणि तो 4:30-5 वाजता अंक बाजारामध्ये आला. मला असं वाटतं की पत्रकारांमध्ये रात्रपाळीचं काम करणाऱ्यांना ही जागरूकता पाहिजे, हे काम करण्याची इच्छा पाहिजे, अशा अनेक गोष्टी होत्या. परंतु हा सगळा एरिया, हा सगळा भाग, सर्वसामान्यांचे प्रश्न इकडचे म्हणजे आमचे नांदेडच्या तिकडल्या भागातले प्रश्न आणि ह्या भागातले प्रश्न याच्यामध्ये मोठा फरक आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न आणि तुम्ही ते घेऊन चालत होता, तुम्ही ते घेऊन नेतृत्व करत होता. त्याचं मला त्यावेळेसही अप्रूप वाटायचं. बऱ्या मधल्या काळामध्ये आपली कधी भेट झाली नाही, परंतु मी आपल्या कामाची, आपल्या बातम्या निश्चितपणे ऐकत असतो, बघत असतो, आपलं काम बघत असतो. आपण ह्या सगळ्या मेळाव्याला मदत केली. नगराध्यक्षांनी आम्हाला सगळ्यांनी मिळवली, त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि एवढी शेरो शायरी माहूरमध्ये आहे याची मला कल्पना नव्हती. हा शेर आणि शायर दोघं आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेरो शायरी तर आपण सगळ्यांनी ऐकली. शेरो शायरीला कोणी वन्स मोर करत नाही, पण आपण सगळ्यांनी वन्स मोर केलं तर ते कौतुकास्पद आहे. आणि आपल्या सगळ्यांची भाषणं म्हणजे एका ठिकाणी आम्ही असाच मेळावा घेतला होता आणि तिथले एक आमदार भाषणाला उभे होते. आपले काही लोक असतील त्या मेळाव्याला, नाव कशाला घेता. तर आमदार 1.5 तास बोलत होते. म्हणजे ते कंटाळून गेले आलेले सगळे लोक. आणि 1.5 तास आमदारांचं भाषण थांबत नाही. परंतु आपण अत्यंत मुद्देसूद, अत्यंत व्यवस्थित आणि आपण देखील आपले जे काही स्वागताध्यक्ष आहेत त्यांनी देखील अत्यंत चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं. विनायताई यांनी जे काही भविष्यातली पत्रकारिता कशी आहे याच्यावर थोडक्यात खरं म्हणजे त्यांना आम्ही सांगितलं होतं तुम्ही जरा जास्त वेळ बोला, आम्ही नेहमीच बोलतो यांच्यासमोर, तुम्ही बोललं पाहिजे. तर त्यांनी देखील आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपण इथे आलात, हा मेळावा यशस्वी केला. आमच्या 700-800च्या खाली आम्ही कधी नसतो. म्हणजे कुठलाही आमचा कार्यक्रम असला तरी एवढी लोक आमच्याकडे असतात. म्हणजे काही लोक मागच्या वेळेस आमच्या बीडमध्ये मेळावा झाला, संपल्यानंतर काही लोकांनी रिकाम्या खुर्च्याचे फोटो काढले आणि ते व्हायरल केले. त्याच्यामुळे मी सांगत होतो की रिकाम्या खुर्च्या असेल तर उचलून ठेवा. तर ते दोसाने म्हणले नाही बसायला जागा नाही साहेब, म्हणले तुम्ही कुठे रिकाम्या खुर्च्या बंद करायला सांगता. आपण सगळे आलात मोठ्या संख्येने. 3 वाजलेले आहेत आणि पुरस्कार वितरण आपला राहिलेला, अजून खरा कार्यक्रम तो राहिलेला आहे. तो याच्यासाठी मागे ठेवला की पुरस्कार मिळाले की आपण निघून जाता असा अनुभव आमचा बऱ्याचदा. तर तुम्हाला थांबवण्यासाठी, माझी काही बडबड ऐकण्यासाठी तुम्हाला थांबवलं गेलं, त्या सध्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपण म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कार्यक्रम संपल्यानंतर दर्शनाचा आपला कार्यक्रम आहे, जेवणाचा कार्यक्रम आहे, त्यानंतर दर्शनाचा कार्यक्रम आहे. आणि जाताना तुम्ही रात्री निघणार आहात, सुखरूप जा, सावकाश जा. काही लोक आमच्याकडे 120-130च्या स्पीडने गाड्या चालवतात. ते काही ती स्पीड कमी करा विजय जोशी. तर सावकाश जा आणि नवी भूमिका घेऊन आणि मी आता सांगितलेले मुद्दे लक्षात ठेवून आपण पुढची वाटचाल करू. मी आपला बराच वेळ घेतलेला आहे. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.